नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. प्रकरण क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने. यामध्ये आपल्याला बघायचं आहे एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी, म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर. In modern civilization, energy has become a primary need along with food, cloth and shelter. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. म्हणजे we need energy in different forms for diverse types of works. The energy that we need may be in the form of mechanical energy, chemical energy, sound energy, light energy or heat energy. म्हणजे आपल्याला जी आवश्यकता असते काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची, काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची, तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज असते. ही विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो? हाऊ डू वी गेट दिस डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी? तर हे आपल्याला बघायचं आहे. ऊर्जा जी असते, ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये बघितलं. वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. Different sources of energy are used to different forms of energy necessary for us. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध स्रोत वापरले जातात. मागील इयत्तेमध्ये याचा आपण या संकल्पनांचा छान प्रकारे अभ्यास केलेला आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो? तर सोर्सेस ऑफ एनर्जी अँड व्हेरियस कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू देम. हिअर वी लर्न अबाउट व्हेरियस सोर्सेस दॅट आर नाउ यूज फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. द मेथड्स दॅट आर यूज फॉर दिस इज सायंटिफिक प्रिन्सिपल दॅट आर used there. The advantage and disadvantage these methods and also what is meant by green energy. आणि या ऊर्जा स्रोतांचा विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी जे सध्या स्रोत वापरले जातात, या ज्या स्रोतांचा वापर केला जातो त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात आणि या प्रत्येक पद्धतीमध्ये कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते, हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे काय, तोटे काय, हरित ऊर्जा म्हणजे काय, याचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मिती. बहुतेक ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो आणि या तत्वानुसारच विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. म्हणजे मोस्ट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन invented by Michael Faraday. According to this principle, whenever magnetic field around a conductor changes, a potential difference is generated across the conductor. The field around a conductor can be changed in two ways. If a conductor is stationary
and magnet is rotating, the field around the conductor changes, or if a magnet is stationary. The electrical power generating machine based on this principle is called as इलेक्ट्रिक जनरेटर. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र हे दोन प्रकारे बदलू शकते. एक म्हणजे विद्युत वाहक तार स्थिर असेल तर, आणि दुसरं म्हणजे चुंबक फिरता असेल तर. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते आणि या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्रालाच म्हणतात विद्युत जनित्र. विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात. सच लार्ज जनरेटर्स आर यूज इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्स. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाइन वापरले जाते. टर्बाइन इज यूज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन जनरेटर. टर्बाइनला पाती असतात. अ टर्बाइन हॅज ब्लेड्स. टर्बाइन मधील या पात्यांवर द्रव अथवा वायूंचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाइनची पाते फिरू लागतात. व्हेन अ फ्लो ऑफ लिक्विड्स और गॅस इन डायरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाइन इट रोटेट्स because of the kinetic energy of the flow. आता आपण बघणार वाफेवर चालणारे टर्बाइनचे झोत. आपण वरती चित्र जे आहे ते चित्र बघतोय. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं, दुसरं आहे स्टीम टर्बाइनचं, आणि तिसरं जे आहे स्कीमॅटिक इलेक्ट्रिक जनरेटर. अशा प्रकारचे 3 डायग्राम्स आपल्याला दिलेले आहेत. आपण आता बघणार आहोत. या आकृतीच्या आधारे आपल्याला बघायचं आहे. धिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बिलो. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाह आकृतीच्या आधारे आपल्याला मांडता येते. Thus, to generate electricity based on the principle of electromagnetic induction. म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत आपल्याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते. We need to generator. To rotate the generator, we need a turbine, and to drive the turbine we need an energy source. म्हणजे हे टर्बाइनचे चाक फिरवण्यासाठी एक ऊर्जा स्रोत आपल्याला आवश्यक असतो. बेस्ड ऑन विच टाइप ऑफ एनर्जी सोर्स इज यूज टू रोटेट टर्बाइन. म्हणजे टर्बाइन फिरवण्यासाठी कुठल्या ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार त्या विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे the types of energy source is used to rotate turbine. There are different types of power generating stations. The design of the turbine is used in different types of power station is also different. म्हणजे विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाइनचा आराखडाही वेगवेगळा असतो. आपल्याला दिलेला आहे काही विद्युत निर्मितीची प्रवाह आकृती दिली आहे. टर्बाइन फिरवण्यासाठी जे आहे ते जे लागतं ते आपल्याला दिलेलं आहे. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाइन, नंतर टर्बाइन, नंतर जनरेटर आणि नंतर इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे टर्बाइन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, नंतर टर्बाइन, जनित्र आणि विद्युत ऊर्जा, अशा प्रकारचं हे आपल्याला प्रवाहाकृती दिलेली आहे. त्यानंतर येतो आपण ते पुढचा प्रकार. पुढचा येतो थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. म्हणजे पहिला औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र.
इन धिस द टर्बाइन इज रोटेड युझिंग स्टीम. म्हणजे यामध्ये वाफेवर चालणारे जे टर्बाइन असते ते टर्बाइन वापरले जाते. वॉटर इज हीटेड इन अ बॉयलर युझिंग द थर्मल एनर्जी रिलीज ड्यू टू द बर्निंग कोल. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. स्टीम ऑफ एनर्जी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटर. या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. द एनर्जी इन द स्टीम ड्राइव्स द टर्बाइन. या वाफेच्या शक्तीने टर्बाइन फिरवले जाते. Thus the generator connected to the turbine rotates and electrical energy is produced. याच वाफेचे टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होत असते. The steam is converted back into water and the water is recirculated to the boiler. This is shown in a flow of chart. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते आणि ही रचना खाली दाखवलेली आहे बघा. फ्युएल कोल, त्यानंतर बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर, त्यानंतर स्टीम टर्बाइन, त्यानंतर जनरेटर, त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि याचं पुन्हा आपल्याला सिस्टीम इज कन्व्हर्टिंग स्टीम बॅक वॉटर, म्हणजे पुन्हा त्याचं काय त्या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर आणि पुन्हा त्या स्टीमचं टर्बाइन फिरवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे फ्लो चार्टमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं की इंधन कोळसा सुरुवातीला, नंतर त्यापासून पाण्याच्या वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, त्यानंतर वाफेवर चालणारे टर्बाइन, नंतर जनित्र आणि नंतर विद्युत ऊर्जा आणि वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी ही यंत्रणा आपल्याला दाखवलेली आहे. विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असतो. सिन्स थर्मल एनर्जी इज यूज हियर टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी, सच पॉवर प्लांट्स आर कॉल्ड थर्मल पॉवर प्लांट्स. अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात. यामध्ये कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते आणि टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतरण आपल्याला खाली दाखवलेले आहे. म्हणजे इन थर्मल पॉवर प्लांट्स द केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी through several steps which are shown in this figure. यामध्ये दाखवलेलं आपल्याला बघा केमिकल एनर्जी इन कोल म्हणजे कोळशातील रासायनिक ऊर्जा, त्यानंतर त्यापासून औष्णिक ऊर्जा म्हणजे थर्मल एनर्जी, त्यानंतर त्यापासून वाफेतील गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी इन स्टीम, त्यानंतर त्यापुढे आहे टर्बाइन मधील गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन आणि शेवटी आहे विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील हे ऊर्जा रूपांतरण आपल्याला सांगता येतं. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन थर्मल पॉवर प्लांट. त्यानंतर आपल्याला दिलाय औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा हा आराखडा दिलाय, त्याची आकृती आपल्याला दिलेली आहे. इफ यू सी थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे एखादं औष्णिक विद्युत केंद्र जर तुम्ही पाहिलं असेल तर यू विल ऑब्झर्व टू टाइप्स ऑफ टॉवर्स हियर, म्हणजे दोन प्रकारचे टॉवर्स आपल्याला इथं दिसतात. व्हॉट आर दे, नेमके कसले मनोरे असतात हे. इफ यू ऑब्झर्व द स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे वरील आकृतीत जर आपण बघितलं तर याची उत्तरं आपल्याला मिळतील. यामध्ये आपल्याला दिसतं की ते जे आहे एक कूलिंग टॉवर असतो
आणि दुसरा जो असतो तो दुसरा मनोरा बाहेर धूर जाण्यासाठी असतो. अशा प्रकारचे दोन मनोरे आपल्याला तिथं दिसतात. हा एक मनोरा आणि दुसरा हा एक मनोरा, अशा प्रकारचे. Compare the schematic of the thermal power station with the block diagram above and you will understand how the boiler, turbine, generator and condenser are arranged in the power station. म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना वापरलेल्या आकृतीशी हा आराखडा आपण जर काढून पाहिला तर केंद्रात बॉयलर, टर्बाइन, जनित्र आणि संगणन यंत्र याची रचना आपल्याला स्पष्ट होईल. आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल हिअर कोल in the boiler, the emitted gases are released to the atmosphere through very high tower. बॉयलर मध्ये इथे कोळशाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जित वायू हा उंच धुराड्यामार्फत हवेत सोडला जातो. Once the turbine is rotated using the steam at high temperature and high pressure, steam टेम्परेचर अँड प्रेशर डिक्रीज. बॉयलरमध्ये इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर उत्सर्जित वायू धुराड्यामार्फत हवेत सोडल्यानंतर तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान आणि दाब कमी होतो. अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर केले जाते आणि this steam is converted back to water by taking out of heat from it. म्हणजे या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संगणन यंत्र या भागात कूलिंग टॉवर मधील पाण्याद्वारे केले जाते. This is done in the condenser using water in the cooling tower. आणि कूलिंग टॉवर मधील पाणी संगणन यंत्रातून फिरवले जाते. त्यामुळे वाफेतील उष्णता कूलिंग टॉवर मधील पाण्याला मिळते आणि वाफ थंड होऊन तिचे पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होत असते. The heat absorbed by the water is then released to atmosphere through vapor and heated air through cooling tower. Although thermal power generation is a major way of electricity generation today, it suffers from certain problems. ही उष्णता मग बाष्प व तप्त हवेच्या रूपात कूलिंग टॉवर मध्ये बाहेर टाकली जाते आणि औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग असला तरी अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्या निर्माण होतात.